चला मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा स्पेशल ब्लॉग बघूया आज. मित्रांनो, आज बरेच दिवसानंतर आपल्या दुसऱ्या कॅन्टीनमध्ये आपण आलेलो, जिकडे आपण चहा नाश्ता देतो. आपण त्या कॅन्टीनमध्ये आलेलो आहे. बघा तुम्हाला आता समजत असेल मी कुठल्या कॅन्टीनला आलो होते. ही नवीन कॅन्टीन आहे म्हणून मागे पण दाखवलेलं मी. त्यांचं ग्राउंड, त्यांचं प्रिमायसेस अतिशय सुंदर आहे. आणि हे छोटू आहे, इथं आलेलं सगळं काम चालू आहे छोटूचं. तर चला आपण निघूया पिझ्झेरियाला. आपली पुढची कामं आहेत ती उरकूया. चला. गरम आहे, गरम आहे. अभी गरम आहे, वो थंडा हुआ नहीं है. त्या पण चायनीजचे पलटे बघा. तुटून गेली त्या साईडला. इकडे ते लाकडाचे असल्यामुळे तुटतात लवकर. मग याला वेल्डिंग करून घ्यावी लागते. मग ते बघा मी आणलेले आहेत तिन्ही पण वेल्डिंग करायसाठी. हे पण आणलं आहे, तो पण आणला आहे. आणि मग याला ही लोक अशा प्रकारची ऑर्गन वेल्डिंग करतात. इथे याला आर्क वेल्डिंग करून जमत नाही. आर्क वेल्डिंग केलं हे पातळ असतं ना, त्यामुळे याला ऑर्गन वेल्डिंग करायला लागतं. ते ऑर्गन वेल्डिंगचं काम चालू आहे बघा इकडे. आणि याला झालं आहे, इसको हो गया ना. हो, याला झालं बघा. त्याला वेल्डिंग करून घेतलेलं एक काम झालेलं आहे. एक काम फत्ते झालेलं आहे. एक काम चालू आहे आपलं. चला मित्रांनो, हे बघा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती आहे. तर त्यानिमित्त आमच्या बोईसरला कार्यक्रम आहे. हे बघा, सर्व ठिकाणी बॅनर्स वगैरे लागलेले आहेत. इकडे तुम्ही बघू शकता, सर्व बॅनर्स वगैरे लागलेले आहेत. या साईडला बॅनर्स वगैरे आहेत. समोर पण बघा सर्व बॅनर्स वगैरे लागलेले आहेत. आणि त्या साईडला बघा, त्या साईडला पुतळा पण आहे. आपण तिकडे जाऊन बघूया थोडा वेळात तिकडे काय एक्झॅक्टली आहे ते. या साईडला स्टेज वगैरे संपूर्ण बांधलेलं आहे व्यवस्थित. तर चला मित्रांनो बघूया पुढे. आणि हे बघा मस्तपैकीमध्ये चांगलं सजवलेलं आहे. चला बघूया आपण तिकडे काय एक्झॅक्टली आहे ते. मित्रांनो इकडे बघा, इकडे मस्तपैकी पुतळा उभारलेला आहे. बघितलात किती मोठा पुतळा इथे हे केलेला आहे. आणि तिकडून मला वाटतं बघा, तिकडून मिरवणूक येते या साईडला. ती मिरवणूक इकडे आली की एकत्र होणार आहे मिरवणूक या साईडला. आणि बघा इथं हा पुतळा आहे. तुम्हाला ती दाखवतो मिरवणूक पण कशी चालली आहे ती, बघत राहा. हे बघा मित्रांनो, इकडे मिरवणूक आहे. मित्रांनो नमस्कार. ॲक्च्युली आजचा पूर्ण ब्लॉग हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने मी थोडंफार शूट केलेलं आहे. रील बनवलेली आहे. ती पण साधारणतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच मी आज रील बनवलेली आहे. आणि रीलला चांगले व्ह्यूज वगैरे आले. 2-4 सबस्क्रायबरसुद्धा वाढलेले आहेत. माझ्यासाठी 2-4 सबस्क्रायबरसुद्धा मोठा आकडा आहे, हा छोटा आकडा नाही आहे. आणि त्या व्यतिरिक्त म्हटलं तर आता ॲक्च्युली आज ज्या दिवशी आंबेडकर जयंती असते, डॉक्टर बाबासाहेबांची आज जयंती असते, त्या दिवशी त्यांचे मेसेज वगैरे वाचायला मिळतात की बाबा काय इतिहास आहे.
तर त्यांची आज 135वी जयंती आहे आणि त्यांचं नेटिव्ह गाव हे मंडणगड आहे, आमचं खेड आहे आणि त्यांचं मंडणगड आहे. म्हणजे आमचा एकच तुम्ही बाजूचा तालुका म्हटलं तरी हरकत नाही, फार जवळ आहे त्यांचं हे. आणि त्या व्यतिरिक्त म्हटलात तर साधारणतः त्यांनी मेन प्रमुख जे त्यांनी संविधान लिहिलं तर साधारणतः 1950च्या आसपास लिहिलेलं आहे. तर अशा त्यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी आज काही मला लगेच तुम्हाला सांगता येणार नाहीत. पण आज पाहिलं मी बोईसरला बऱ्याच ठिकाणी मोठे मोठे बॅनर्स लागलेले आहेत. आता मी बघून आलो तर मोठी रॅली काढलेली आहे, एक मोठा पुतळासुद्धा बसवतात. मी तर व्हिडिओ काढले, तुम्ही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामध्ये. तर मोठा पुतळासुद्धा लावलेला आहे, मोठी रॅली आहे आणि पुष्कळ लोक जमलेली आहेत. तर फार भयंकर मोठा एक चांगला कार्यक्रम आज बोईसरला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त. तर ठीक आहे, माझा जी रील आलेली आहे ती नक्की बघा तुम्ही, तुम्हाला ती आवडेल. आणि ब्लॉगमध्ये पण त्या रॅलीचे काही छायाचित्र आणि काही क्षणचित्र मी टाकलेले आहेत, तर तुम्ही नक्की बघा, ते सुद्धा तुम्हाला नक्की आवडतील मित्रांनो. थोडा वेळ चहा मागवला मी, तो चहा येईल मग तुम्हाला मी दाखवतो. ठीक आहे, चला बघत राहा मित्रांनो. आज चहा नाही आहे, चहा पावडर खतम आहे ना, चहा पावडर आमची संपलेली आहे, त्याने चहा पावडर पाहिली नाही म्हणून आज आणलेली आहे ब्लॅक कॉफी. आणि पिणार ब्लॅक कॉफी तू? तो ग्लास दिले, आलू ग्लास दिले. तर आपल्याकडे आज ब्लॅक कॉफी प्यायची. तो जास्त ॲक्च्युली एक वेळ ती लेमन टी जाते, पण ही ब्लॅक कॉफी घशाखाली जायचं म्हणजे फार मोठा प्रॉब्लेम असतो. अतिशय कडू पण लागते आणि ती त्याला बोललो तरी पण की कॉफी फार कमी टाक जेणेकरून ती पिता येईल म्हणून. आता अनिलला प्यायची इच्छा झालेली आहे आणि साखर टाकून पी बघा. ओके, तर अर्धी आपण अनिलला दिलेली आहे, अर्धी आपण ट्राय करणार आहोत मित्रांनो. अजिबात पिण्याचा हे नाही, पण ठीक आहे, त्याला साखर टाकून पी, साखर टाकून पी. अनिलला म्हटलं मी साखर टाकून पी, अनिलला सवय नाही, अनिलला गोड लागतात गोष्टी. हा, शक्कर डाल के पी, लिव्हरसाठी खूप चांगली आहे ती, लक्षात ठेव. लिवर के लिए बहुत अच्छा होता है ब्लैक कॉफ़ी. हाँ, तो सोचो पीना पड़ता है. चला मित्रांनो, आपण कॉफी एन्जॉय करूया.